कीज मराठी स्टोरी। मेंढपाळ आणि लांडग्याचं पिल्लू। एक मेंढपाळ सायंकाळी घराकडे निघाला होता। मेंढ्यांचा कळप धूळ उडवीत चाललेला होता। गावाजवळ ओढा आडवा आला। मेंढ्यांनी पाणी पिलं। मेंढपाळानं वाहत्या पाण्यात हात पाय धुतले। तोंडावर पाण्याचा शिपकारा मारला। दिवसभराचा थकवा दूर झाला। मेंढ्या घराकडे चालू लागल्या। एवढ्यात झुडपाआड आवाज ऐकू आला। मेंढपाळ आवाजाच्या दिशेने आला। बघतो तर लांडग्याचं एक छोटं पिल्लू ओरडत होतं। मेंढपाळानं आजूबाजूला बघितलं। त्याची आई जवळ दबा धरून तर बसली नाही ना। पिल्लू एकटं होतं। त्याला एकट्याला कसं सोडायचं? मेंढपाळ विचार करू लागला। शेवटी लांडग्याचं पिल्लू उचलून त्यानं घरी आणलं। आईनं टाकलेल्या पिल्ल्याला त्यानं दूध पाजलं, पाणी दिलं। मेंढपाळासोबत ते रात्री समाधानानं झोपी गेलं। मेंढपाळ त्याची काळजी घेऊ लागला। पिल्लू मेंढ्यांसोबत वाढू लागलं, खेळू लागलं। जंगलात फिरून येऊ लागलं। मेंढपाळाला वाटलं लांडग्याच्या पिल्लाला आपण आता शिकवलं पाहिजे। शेजारी आणखी काही मेंढ्यांचे खाड होते। मेंढपाळानं लांडग्याच्या पिल्लाला शेजारच्या खाडातून कोकरू चोरून आणायचं शिकवलं। लांडग्यानं दुसऱ्याचं कोकरू चोरून आणलं की मेंढपाळाला खूप आनंद होई। लांडग्याची तो पाठ थोपटी, शाबासकी देई। लांडगा चांगला विद्यार्थी म्हणून काम करतोय याचं मेंढपाळात समाधान वाटू लागलं। एके दिवशी लांडग्याला जवळच्या कळपात कोकरू मिळालं नाही। त्यानं घरच्या कळपातील एका मेंढीचा फडसा पाडला। हे कृत्य बघून मेंढपाळास खूप राग आला। संतापानं तो लांडग्यास म्हणाला, ज्या घरी तू खाल्लं तिथंच उलटला आहेस। यावर लांडगा म्हणाला, महाराज, चोरी करायची तुम्हीच मला शिकवलं। मी बाहेरून कोकरू चोरून आणलं की तुम्हाला गोड वाटायचं, आवडायचं। पण आज शेजारी काहीच भेटले नाही आणि मला खूप भूक लागली होती, म्हणून मी आपल्या कोकरूला खाल्लं। मेंढपाळाला आपण शिकवलेल्या चुकीच्या गोष्टींचा पश्चाताप झाला। तात्पर्य, जसं तुम्ही पेराल तसंच ते उगणार। गोष्ट आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या गोष्टीला शेअर करा। थँक्यू।